नमस्कार. परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनची माहिती जाणून घेण्यासाठी आजच्या आपल्या या ऑनलाईन वेबिनारला उपस्थित असलेले सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे मी सर्वप्रथम स्केलझेन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तर आपला आजचा हा वेबिनार कोणासाठी आहे? विद्यार्थी, शिक्षक, शाळा, कॉलेजेस तसेच पालक, खाजगी क्लासेस घेणारे शिक्षक व परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनसोबत बिझनेस करू इच्छिणारे महाराष्ट्र राज्यातील विविध डिस्ट्रीब्युटर या सर्वांसाठी आजचा आपला हा वेबिनार आपण आयोजित केला आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया आजच्या या वेबिनारमध्ये आपण कुठल्या गोष्टी बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण आपल्या या स्केलझेन कंपनीबाबत माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपल्या राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून तर इयत्ता 12वीपर्यंत ज्या काही वर्गनिहाय विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या सर्व स्पर्धा परीक्षांची आपण माहिती घेणार आहोत. त्यासोबतच त्या स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी काय गरज आहे, ज्याला आपण म्हणतो व्हाय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, तर ह्या गोष्टी पण आपण या सेक्शनमध्ये जाणून घेणार आहोत. तिसरा जो सेक्शन असणार आहे आपला आजच्या या वेबिनारचा तो म्हणजे परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशन, की हे परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशन काय आहे, हे खरंच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे का, शाळेंसाठी हे कसं उपयुक्त आहे, विद्यार्थ्यांसाठी कसं उपयुक्त आहे, यामध्ये फक्त आपल्या स्पर्धा परीक्षांचीच तयारी करून घेतली जाते की त्या व्यतिरिक्त रेग्युलर बोर्डच्या पण विद्यार्थ्याला नोट्स मिळतात का, तर या परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनचा फायदा विद्यार्थ्यांना कितपत होऊ शकतो, तर या सर्व गोष्टींची माहिती आपण या तिसऱ्या सेक्शनमध्ये जाणून घेणार आहोत. आणि आपला जो चौथा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण कस्टमर फीडबॅक, की आजवर हे ॲप्लिकेशन महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या शाळेंनी वापरलं आहे, कुठल्या विद्यार्थ्यांनी वापरलं आहे आणि हे ॲप्लिकेशन वापरून खरंच विद्यार्थ्यांना रिझल्ट भेटला आहे का, तर या सर्व गोष्टींची माहिती आपण या चौथ्या सेक्शनमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपण या 4 स्टेजेसमध्ये आपल्या या वेबिनारला आपण डिवाईड केला आहे. तर चला मग आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. तर पहिल्या सेक्शनमध्ये आपण स्केलझेन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबाबत माहिती जाणून घेऊया. तर स्केलझेन ही कंपनी जी आहे ती एक एज्युकेशन कन्सल्टन्सी फर्म आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता पहिलीपासून तर इयत्ता 12वीपर्यंत व 12वीनंतर इंजिनिअरिंग कॉलेज असो, मेडिकल कॉलेज असो किंवा इतर महाविद्यालय असो, अशा शिक्षण क्षेत्रात KG पासून तर PGपर्यंत जेवढ्या काही सर्व्हिसेस असतात, ज्याच्यामध्ये ॲकॅडमिक्स असो, ज्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन असो, या सर्व गोष्टींमध्ये स्केलझेन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही विविध संस्थांना, शाळांना, कॉलेजेसना, महाविद्यालयांना आपली कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. ज्याच्यामध्ये ॲकॅडमिक जो पार्ट आहे, ॲकॅडमिक पार्टमध्ये म्हणजे स्कूल असो, कॉलेज असो, महाविद्यालय असो, त्यांच्या टाईमटेबलपासून तर त्यांच्या सिलेबसपासून तर त्यांच्या विविध ज्या काही परीक्षा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये घेतल्या जातात, तर या ॲकॅडमिक पार्टमध्ये सर्व प्रकारची कन्सल्टन्सी ही स्केलझेन कंपनी विविध शाळा कॉलेजेसला देत आहे. सुमारे महाराष्ट्र राज्यामध्ये आता सध्या 50 ते 60 शाळा आणि कॉलेजेस स्केलझेन कंपनीची कन्सल्टन्सी घेत आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ही कंपनी CBSE बोर्ड असो, इंग्लिश मिडियम बोर्ड असो, मराठी मिडियम बोर्ड असो, या सर्व बोर्डमध्ये शाळेमध्ये काम करते. तसे 11वी-12वीचा जर तुम्ही विचार केला तर 11वी-12वीमध्ये नीट असो, JEE असो, NDA असो, अशा विविध ज्या काही परीक्षा आहे किंवा ज्या काही एंट्रन्स एक्झाम आहे त्याची तयारी ही कंपनीच्या माध्यमातून विविध स्कूल कॉलेजेस आपल्या विद्यार्थ्यांची करून घेत आहे. तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपण कुठल्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे, तर सर्वप्रथम मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की आपणास माहीत आहे का की आपल्या देशामध्ये इयत्ता पहिलीपासून तर इयत्ता 12वीपर्यंत किती प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहे? तर हो, तुम्ही स्क्रीनवर जो काही आकडा बघत आहात 150, 150हून अधिक स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिलीपासून तर इयत्ता 12वीपर्यंत आपल्या देशामध्ये आहे. तर या कुठल्या स्पर्धा परीक्षा आहे याची माहिती जर घ्यायची असेल तर तुम्ही सिम्पली गुगलला स्केलझेन हे सर्च करा. जसं तुम्ही स्केलझेन सर्च करता तुम्हाला या ठिकाणी आपल्या स्केलझेन कंपनीची वेबसाईट दिसते. या वेबसाईटला गेल्यानंतर या ठिकाणी बघा परीक्षा पोर्टलचा एक टॅब आहे. या टॅबला तुम्ही ओपन केलं तर परीक्षापोर्टल.co.in या परीक्षा पोर्टलच्या वेबसाईटला तुम्ही जाल. आणि जसं या वेबसाईटला जाल तुम्ही या ठिकाणी बघू शकता या वेबसाईटवर पूर्ण ॲप कसं डाउनलोड करायचं, विंडोजवर ॲप कसं वापरायचं, अँड्रॉइडवर कसं वापरायचं, iOSवर कसं वापरायचं या ठिकाणी माहिती दिली आहे. त्यासोबत ॲपच्या रिलेटेड व्हिडिओ, सगळ्या ॲपच्या रिलेटेड गोष्टी दिल्या आहे. तर आपण आता आपला जो मूळ मुद्दा आहे की कुठल्या स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिलीपासून तर 12वीपर्यंत आहे, तर याची यादी या परीक्षा पोर्टलच्या वेबसाईटला दिली आहे. या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी क्लास फर्स्टचं तुम्ही बघितला तर इयत्ता पहिलीला जवळपास 7 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहे. इयत्ता दुसरी बघा, इयत्ता दुसरीला या ठिकाणी 10 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहे. इयत्ता 5वी बघा, इयत्ता 5वीला सुमारे
जवळपास 16 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहे. याच्यामध्ये काही स्पर्धा परीक्षा बघा गव्हर्नमेंटच्या आहे, सैनिकी स्कूलची, हिंदी राष्ट्रभाषा, आपली नवोदयची एक्झाम, स्कॉलरशिपची एक्झाम आणि काही एक्झाम ज्या आहे त्या खाजगी आहे, जसं की मंथनी, ऑलिम्पियाड आहे. आणि ह्या प्रत्येक एक्झाम जे आहे ही प्रत्येक एक्झामची या ठिकाणी वेबसाईट आपण लिंक करून दिलेली आहे की एक्झाम कुठली आहे, कुठल्या वर्गाची आहे, एक्झामचा सिलेबस काय आहे, कुठले कुठले प्रश्न त्याला विचारले जातात, कधी एक्झाम असते, एक्झामची डेट, ही सर्व माहिती या ठिकाणी दिली आहे. म्हणजे तुम्ही ह्या आपला पाल्य ज्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे किंवा आपण आपल्या शाळेतील विद्यार्थी ज्या वर्गातील विद्यार्थी असेल त्या वर्गाच्या कुठल्या स्पर्धा परीक्षा त्या वर्गाच्या आहे आणि त्या स्पर्धा परीक्षा कधी आहे, त्याची एक्झाम कधी आहे, किती मार्काची आहे, त्याचा सिलेबस काय आहे, याची इथूनभूत माहिती तुम्ही या परीक्षा पोर्टलच्या वेबसाईटवर घेऊ शकता. आणखी तुम्हाला डिटेल जर एका एक्झामची माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा क्लिक टू व्ह्यू द एक्झाम डिटेल्स, या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या परीक्षा पोर्टलची एक सेपरेट स्वतंत्र वेबसाईट ओपन होईल. बघा आणखी एक याच्यामध्ये काय दिलं आहे, प्रत्येक वर्ग दिलेला आहे. इथं तुम्ही क्लास फर्स्टवर क्लिक केलं तर यामध्ये बघा क्लास फर्स्ट, तुम्ही क्लास फर्स्टला ज्यावेळेस क्लिक करशाल या ठिकाणी त्या क्लास फर्स्टमध्ये एवढ्या प्रकारची एक्झाम आहे. त्यातली पहिल्या एक्झामला तुम्ही क्लिक केलं तर लगेच तुम्हाला कळतं सिल्वर झोन ऑलिम्पियाडची एक्झाम आहे, प्रायव्हेट आहे. एक्झामच्या वेबसाईटला जाऊ शकता. तुम्हाला सिलेबस बघायचा असेल तुम्ही इंग्लिशवर क्लिक करा, तुम्हाला इंग्लिशचा पूर्ण सिलेबस येईल. सेक्शन कुठले, टॉपिक काय, किती क्वेश्चन आहे, किती मार्काचे आहे, टोटल मार्क्स किती आहे. म्हणजे इथूनभूत अभ्यास आम्ही आमच्या टीमने जवळपास मागच्या 3 वर्षापासून आम्ही केला आहे की प्रत्येक वर्गाची एक्झाम जी आहे त्या एक्झामचा अभ्यासक्रम, सिलेबस, टॉपिक आणि त्याचे सर्व क्वेश्चन बँक वगैरे सर्व डेटा आमच्याकडे आम्ही प्रिपेअर केला आहे. तर आता आपण परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनचा डेमो घेऊया. तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर बघू शकता परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनचं हे लॉग इन पेज आहे. या ठिकाणी एक स्टुडंट लॉग इन आहे ज्या ठिकाणून विद्यार्थी लॉग इन करतात आणि या ठिकाणी स्कूल लॉग इन आहे. परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशन आपण 2 पद्धतीने वापरू शकतो. एक शाळा आणि जे काही खाजगी क्लासेसचे शिक्षक असतात ते आमच्याकडून ॲपचं लॉग इन घेतात. त्यांच्या शाळेमधील किंवा खाजगी क्लासेसचे जे विद्यार्थी असतील ते सर्व विद्यार्थी त्यांच्या लॉग इनच्या माध्यमातून ते ॲड करतात आणि शाळा आणि क्लासेस हे स्वतः पण ह्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या नोट्स, त्यांना देण्यात येणाऱ्या टेस्ट या सर्व असाइन करू शकतात, त्या मॅनेज करू शकतात, त्याच्यावरून रिझल्ट पण काढू शकतात. आणि एक असतं आमच्याकडून कंपनीकडून विद्यार्थी इंडिव्हिज्युअल आपल्याकडून लॉग इन घेत असतो आणि ते जे लॉग इन असतं त्या लॉग इन आयडीच्या नुसार विद्यार्थी स्वतःसुद्धा टेस्ट देऊ शकतो, स्वतःचा अभ्यास स्वतः करू शकतो. तर 2 प्रकारे हे ॲप्लिकेशन आपण हे वापरण्यात येऊ शकतं. एक शाळेच्या क्लासच्या माध्यमातून एक विद्यार्थी स्वतः वापरू शकतो. तर सर्वप्रथम आपण शाळा हे ॲप्लिकेशन कसं वापरतात, ते विद्यार्थ्यांची कशी तयारी करून घेतात ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आपण विद्यार्थी कसं वापरतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर सर्वप्रथम आपण स्कूल लॉग इन करू. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने हे स्कूल लॉग इनचं आपलं स्क्रीन आहे. या ठिकाणी ज्या शाळा आपल्याकडून हे ॲप घेतात त्या शाळेला आपण अशा पद्धतीचं स्कूल लॉग इन देत असतो आणि त्या स्कूल लॉग इनच्या मदतीने ते त्यांच्या शाळेचं जे काही लॉग इन आहे ते या ठिकाणी करतात. आता बघा हे एक स्कूल लॉग इन आहे, हे आमच्या परीक्षा पोर्टलचं डेमोचं लॉग इन आहे. तुम्हाला डेमो देण्यासाठी मी एक तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीने स्कूल लॉग इन होतं. आता या स्कूल लॉग इनमध्ये तुम्ही जर बघितलं या ठिकाणी राईट हँड साईडला या ठिकाणी त्या शाळेचं नाव येतं, त्या शाळेचा लोगो येतो. आता हे आमचं स्वतःचंच लॉग इन असल्यामुळे आमच्या स्वतःचं परीक्षा पोर्टलचं नाव येत आहे आणि लोगो येत आहे. तर ह्या डॅशबोर्ड ह्या स्कूल लॉग इनचा आहे. तर या डॅशबोर्डमध्ये काय काय आहे तुम्ही या ठिकाणी बघा. या ठिकाणी मुख्यतः 2 सेक्शन आहे. एक स्टडी मटेरियलचा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये ॲड नोट्स कशा ॲड करायचे तो पार्ट दिलेला आहे. दुसरा आहे असाइन नोट्स, त्या नोट्स विद्यार्थ्यांना कशा असाइन करायच्या. आणि जो पहिला पार्ट आहे स्टडी मटेरियल सोडता तो म्हणजे काय परीक्षा पोर्टल. हा परीक्षा पोर्टल जो पार्ट आहे याच्यामध्ये बघा तुम्ही या ठिकाणी मॅनेज टीचर की ज्या कुठल्याही शाळेला जर त्या शाळेचे टीचर ॲड करायचे असेल तर त्या ठिकाणी एक टीचरचा सेक्शन दिला आहे. मग कुठल्या बोर्डचं शिक्षण आहे, कुठल्या वर्गाचं आहे, त्या सर्व शिक्षक आपण ॲड करू शकतो. या ठिकाणी शाळा बोर्ड ॲड करू शकतात की कुठल्या बोर्डची शाळा आहे तो बोर्ड आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. त्या बोर्डमध्ये आपण क्लासेस ॲड करू शकतो. कुठल्या वर्गापर्यंतची शाळा आहे, 1ली ते 12वीची शाळा आहे की 1ली ते 10वीची शाळा आहे की 1ली ते 7वीची शाळा आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी बघा बोर्ड अंतर्गत आपण क्लास ॲड करू शकतो आणि त्या बोर्ड आणि त्या क्लासच्या अंतर्गत कुठल्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षांची आपण या ठिकाणी नाव टाकू शकतो. आता ऑलिम्पियाड आहे या ठिकाणी बघा, JNV स्कॉलरशिप आहे, अशा विविध ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे, NTची आहे, NNMSची स्पर्धा परीक्षा आहे, अशा सर्व स्पर्धा परीक्षा आपण या ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षांचे नावं वर्गणीय भरू शकतो. त्यानंतर काय आहे, त्यानंतर मॅनेज सब्जेक्ट आहे. अशा या ज्या विविध स्पर्धा परीक्षा वर्गणीय आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कुठले विषय आहे ते विषय आपण या ठिकाणी टाकतो. ते जे विषय आहे त्या विषयामध्ये कुठले चॅप्टर आहे म्हणजे बघा प्रत्येक वर्गणीय ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कुठले विषय आहे आणि त्या विषयामध्ये कुठले चॅप्टर आहे आपण ते चॅप्टर पण या ठिकाणी असे भरतो. त्यानंतर काय आहे त्या चॅप्टरमधले कुठले टॉपिक आहे, त्या चॅप्टरमध्ये कुठले सब टॉपिक आहे म्हणजे बघा म्हणजे इतकं डिटेलमध्ये आपण या परीक्षा पोर्टलमध्ये माहिती भरतो. अर्थात ही सर्व जी काही माहिती आहे किंवा जे काही क्वेश्चन आहे किंवा ज्या काही नोट्स आहे त्या कंपनीच्या माध्यमातून टाकून दिले जातात, त्या काही शाळेला भरायच्या नसतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की प्रत्येक जी काही सब्जेक्ट आहे किंवा क्लास वाईज जे काही एक्झाम आहे त्या प्रत्येक एक्झामची जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये कुठले विषय आहे त्या एक्झाममध्ये कुठले विषयामध्ये चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमधले कुठले टॉपिक आहे, त्या टॉपिकमधले कुठले सब टॉपिक आहे,
ही सर्व जी काही माहिती आहे ही कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला भरून दिली जाते आणि अशा इत्थंभूत सिलेबस प्रत्येक टॉपिकने आहे, प्रत्येक सब टॉपिकने आहे. हा सर्वचा सर्व अभ्यासक्रम जो आहे तो या परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनमध्ये टाकून दिला जातो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, याच्यामध्ये दिलं आहे कुठला कुठला टॉपिक आहे, कुठला कुठला सब टॉपिक आहे बघा. म्हणजे कुठला बोर्ड असो ही सर्व माहिती याच्यामध्ये आपण भरून दिली आहे. मग त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे क्वेश्चनचा. म्हणजे मग आपण जे क्वेश्चन भरतो या परीक्षा पोर्टल ॲपमध्ये हे क्वेश्चन टॉपिक वाईज चॅप्टर वाईज आहे. हे फक्त क्वेश्चन नाही आहे. कुठलाही मुलगा समजा इंग्लिश मिडियम आहे, ते इंग्लिश मिडियममध्ये 8वीचा वर्ग आहे, 8वीच्या वर्गामध्ये स्कॉलरशिपची एक्झाम आहे, त्या स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये इंग्लिश विषय आहे, त्या इंग्लिशमध्ये एक वॉकॅब्युलरी चॅप्टर आहे आणि त्या वॉकॅब्युलरीमध्ये एक कुठलाही समजा अँटोनिम्स आहे तर सब टॉपिक आहे. तर ह्या अँटोनिम्स टॉपिक सब टॉपिक्समध्ये एक प्रश्न आपण या ठिकाणी असा तयार करू शकतो. त्या प्रश्नामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह 4 ऑप्शन देऊ शकतो, एक्सप्लेनेशन टाकू शकतो आणि असा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी भरू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे टॉपिक वाईज चॅप्टर वाईज क्वेश्चन ह्या ॲप्लिकेशनमध्ये भरले जातात. त्यासाठी सर्व आपण हे टॉपिक चॅप्टर क्लास सगळे भरून घेतले होते. आता तुम्ही म्हणाल असं एक एक क्वेश्चन भरावा लागतो का? तर अर्थात नाही. तर आपण हे सर्व प्रश्न एक्सेलच्या माध्यमातून भरतो. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपण जवळपास 5 ते 10,000 क्वेश्चन 1-2-4 सेकंदमध्ये आपण यामध्ये अपलोड करू शकतो. आणि हे सर्व प्रश्न जे आहे टॉपिक वाईज चॅप्टर वाईज किंवा नोट्स आहे ह्या सर्व कंपनीच्या माध्यमातून भरून दिले जातात. ज्या शाळांना आमच्याकडे जे अवेलेबल एक्झाम आहे त्या सर्व आम्ही देतोच. त्यानंतर त्यांना जर पाहिजे असेल ते ऑन डिमांड ते सुद्धा क्वेश्चन आमच्याकडून बुक्स वगैरे त्यामध्ये टाकून घेऊ शकतात. अशा पद्धतीची व्यवस्थासुद्धा आम्ही सर्व्हिस या ठिकाणी देतो. म्हणजे आपण आता या ठिकाणी ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला की परीक्षा पोर्टल ॲपमध्ये एक तर स्टडी मटेरियलचा पार्ट आहे, एक ॲप्लिकेशनचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन भरले जातात. मग तुम्ही म्हणाल की सर क्वेश्चन तर तुम्हीच भरून देत आहे, मग शाळेला किंवा शाळेच्या शिक्षकांना काय काम करायचं आहे? तर या ठिकाणी बघा मॅनेज स्टुडंट, शाळेच्या शिक्षकांना या ठिकाणी काय करायचं आहे? त्यांना त्यांच्या शाळेचे स्टुडंट ॲड करायचे आहे या ठिकाणी. आणि ते स्टुडंट जे आपण ॲड करतो तर ते स्टुडंट ते स्वतः शाळा पण ॲड करू शकतात किंवा आम्हाला सांगितलं आम्ही पण ॲड करू शकतो. त्यासोबतच या ठिकाणी बघा स्टुडंटचा रिपोर्ट या ठिकाणी डेली जनरेट होतो. कुठल्या बोर्डचा स्टुडंट आहे, कुठल्या क्लासचा स्टुडंट आहे, त्याची आत्ता कुठली एक्झाम झाली आहे ती एक्झाम ते बघून इथून तुम्ही या ठिकाणी पूर्ण त्या वर्गाचा रिझल्ट येतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं इंग्लिश मिडियमची 8वीची एक्झाम आहे आणि ती एक्झामचं आपण बघितलं जसं आता ही एक्झाम आहे, एक टेस्ट सॅटर्डे म्हणून आपण एक्झाम दिली होती, एका मुलाने दिली होती. तर ती कुठल्या मुलाने दिली, किती क्वेश्चन अटेम्प्ट केले, किती चुकले, किती बरोबर आले, किती टक्के त्याला निकाल आहे. तर ही सर्व गोष्ट या ठिकाणी शाळा किंवा प्रिन्सिपल किंवा क्लास टीचर बघू शकतात. ही एक गोष्ट या ठिकाणी आहे. मग तुम्ही म्हणाल शाळेच्या शिक्षकांना हे ॲप कसं वापरायचं आणि कशी एक्झाम तयार करायची? तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी बघा मॅनेज एक्झाम हा एक पार्ट आहे. तर शाळेच्या शिक्षकांना काय करायचं आहे, तर शाळेचे शिक्षक ज्या वर्गाला शिकवत असतात त्या वर्गामध्ये त्यांनी आज जो काही टॉपिक शिकवला असेल, समजा या ठिकाणी बघा प्रॅक्टिस टेस्ट, आपण एक उदाहरण घेऊया इंग्लिश मिडियमच्या स्कॉलरशिपचं. मग असंच हे उदाहरण सगळ्या ठिकाणी अप्लाय करू शकता. हे इंग्लिश मिडियम बोर्डची शाळा आहे, त्या बोर्डमध्ये इयत्ता 8वी आहे आणि ते इयत्ता 8वीला एक स्कॉलरशिप द्या बघा, JNVs, NNMS, ऑलिम्पियाड सगळ्या प्रकारचे किंवा स्कॉलरशिप. आता आपण स्कॉलरशिपचं उदाहरण घेऊ. एक स्कॉलरशिपला शिकवणारा एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकांनी आज एक पर्टिक्युलर टॉपिक शिकवला असेल आणि हे ॲपचं उद्दिष्ट काय आहे आपल्या, की विद्यार्थ्यांनी रोजचे रोज जे काही रोज त्याला शाळेत शिकवलं जर गेलं असेल त्याला रोजचे रोज त्याची टेस्ट द्यायची आहे. मग अशा पद्धतीने या ठिकाणी एक शाळेचा शिक्षक काय करणार, तो ज्या वर्गाला ज्या विषयाला शिकवतो, इंग्लिशचे शिक्षक असतील तर इंग्लिश शिक्षक काय करतील ते बघतील माझ्या इंग्लिश या वर्गामध्ये जवळपास हे 10 प्रकारचे चॅप्टर त्या स्कॉलरशिपसाठी या अभ्यासक्रम शासनाच्या त्या एक्झामचा आहे. तर हे पहिला चॅप्टर आज मी शिकवायला सुरुवात केली आणि पहिल्या चॅप्टरमध्ये आज मी माझे पहिले 4-5 टॉपिक शिकून झाले. आज मी एक अँटोनिम्स नावाचा टॉपिक शिकवला आहे आणि मला या अँटोनिम्स टॉपिकमध्ये एक सब टॉपिक आहे अँटोनिम्स, याच्यावर मला टेस्ट घ्यायची आहे. तुमच्या लक्षात आलं? अशा पद्धतीने शाळेत जे काही शिक्षक शिकवतात ते त्यांच्या विषयाच्या जो विषय त्यांनी शिकवला त्याचा एक चॅप्टर असो, एका वेळेस 4 चॅप्टर असो, एका वेळेस एक टॉपिक असो, एका वेळेस 4 प्रकारचे टॉपिक असो किंवा तेवढे सब टॉपिक असो, त्याच्यावर ते टेस्ट तयार करू शकतात. आता आपण एक डेमो म्हणून बघा इंग्लिश आणि मराठी असे 2 विषय घेऊ. त्या दोन्ही विषयाच्या या ठिकाणी बघा चॅप्टर येतात. इंग्लिशचा आपण वॉकॅब्युलरी चॅप्टर घेऊ, मराठीचा आपण शब्दसंपत्ती चॅप्टर घेऊ. आता या चॅप्टरमध्ये किती टॉपिक येतात या ठिकाणी बघा, एवढे टॉपिक येतात. तर इंग्लिशचा आपण अँटोनिम्स टॉपिक घेऊ आणि मराठीचा आपण या ठिकाणी बघा विरुद्धार्थी शब्द घेऊ. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, आपण स्कॉलरशिपच्या इयत्ता 8वीच्या इंग्लिश आणि मराठी अशा 2 विषयावर एक टेस्ट घेत आहोत, जे की त्यांना अशा विद्यार्थ्यांना आपण असं गृहीत धरू का शाळेत शिकवलं गेलं असेल, एक अँटोनिम्स टॉपिक असेल इंग्लिशचा, मराठीचा विरुद्धार्थी टॉपिक असेल. आता हे जे टॉपिक दिले आहे याच्यावर आपण टेस्टला नाव देऊ. टेस्ट काय नाव द्यायचं आपण त्याला, स्कॉलरशिप असे आपण या ठिकाणी टेस्टला नाव दिलं. अशा पद्धतीने शाळेचे शिक्षक रोज ते टॉपिक सिलेक्ट करतील, टेस्टला नाव देतील. कधी एक्झाम घ्यायची, आज एक्झाम घ्यायची तर ती आजची डेट या ठिकाणी टाकतील. एक्झाम कधी स्टार्ट होणार आहे त्यांची, तर आता त्यांची एक्झाम आता स्टार्ट होणार आहे आणि एक्झाम कधी संपणार त्यांचीवाली, तर त्यांची एक्झाम आता आपण एक 11:19 एक्झाम सुरू करत आहोत.
तर आपण ते काय करू, 11:39 आपण ते एक्झाम 20 मिनिटाची एक्झाम ठेवू. एक्झाम आपली या ठिकाणी संपून जाईल 20 मिनिटाची. त्या एक्झामला किती प्रश्न आहे ती या ठिकाणी बघा, आपण आउट ऑफ इथे दिले 30 प्रश्न असणार आहे. एका प्रश्नाला किती मार्क्स आहे, एका प्रश्नाला 1 मार्क आहे. आउट ऑफ या ठिकाणी बरोबर 30 क्वेश्चन आले. तुम्ही एका प्रश्नाला 2 मार्क्स द्या, या ठिकाणी 15 क्वेश्चन येतील. तर अशा पद्धतीने आपण एका प्रश्नाला 1 मार्क्स देऊ. आणि विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी काही नोटीस लिहू शकतो की विद्यार्थी काही क्वेश्चन समजा डायग्रामचे क्वेश्चन आहे किंवा काही क्वेश्चनमध्ये काही ट्रिक आहे, किंवा काही क्वेश्चनना काही एक्स्ट्रा मदत घ्यायची असेल, किंवा काही क्वेश्चन आहे जे काही टेस्ट असतात, जसं की जॉग्राफीचं क्वेश्चन आहे, याला तुम्ही नकाशा वापरा, किंवा अशा काही नोटीस द्यायचं असेल त्या नोटीस पण देऊ शकतो. अन्यथा आपण या ठिकाणी विद्यार्थ्याला बेस्ट लक मेसेज देऊ शकतो. अशा पद्धतीने शिक्षक एक्झाम या ठिकाणी क्रिएट करतील. तुमच्या लक्षात आलं. म्हणजे विद्यार्थी कुठल्याही वर्गाचा असो, कुठल्याही बोर्डचा असो, त्याला शिकवणारे जे शाळेतले शिक्षक आहे त्यांनी जो काही स्पर्धा परीक्षांचा किंवा ज्या काही एक्झामचा सिलेबस शिकवला असेल, अशा पद्धतीने ते एक्झाम या ठिकाणी इन्सर्ट करतील, एक्झाम क्रिएट करतील. आणि ही एक्झाम आपल्याला त्या विद्यार्थ्यांना पाठवायची आहे त्या वर्गाच्या. मग ती कशी पाठवायची, या ठिकाणी असाइन कशी करायची, या ठिकाणी बघा एक्झाम ट्रान्झॅक्शनचा या ठिकाणी एक बटन दिलं आहे. तर एक्झाम ट्रान्झॅक्शनचं जे बटन आहे त्या बटनावर तुम्ही या ठिकाणी जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी तुम्हाला ते बोर्ड दिसेल, कुठले कुठले बोर्ड आहे. इंग्लिश मिडियम बोर्ड आहे आणि त्या बोर्डचा कुठला 8वीचा वर्ग होता. तर 8वीच्या वर्गामध्ये बघा एवढे विद्यार्थी आहेत. आपण फक्त एकाच मुलाला टेस्ट डेमो देऊ. ह्या एका मुलाला आपल्याला ती एक्झाम पाठवायची आहे. आणि एक्झामचं नाव काय होतं आत्ताच्या, टेस्ट स्कॉलरशिप. ती एक्झाम आपण या ठिकाणी सबमिट केली, ती एक्झाम असाइन झाली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ह्या ज्या काही खाजगी क्लासेसचे लोक किंवा शाळेचे लोक जे काही हे ॲप वापरणार आहे, त्यांचं जे काही स्कूल लॉगिन त्यांना आपण देणार आहोत, त्यांना फक्त एकच काम करायचं. त्यांना सर्व माहिती या ठिकाणी, सर्व क्वेश्चन सिलेबस आपण ऑलरेडी दिलेला असणार आहे. विद्यार्थ्यांची यादी त्यांनी जर आमच्या टीमला पाठवली तर आमची टीम ती सर्व माहिती त्यांना भरून देतील, किंवा ते स्वतः पण भरू शकतात. आणि त्यांना जे काही क्वेश्चन भरायचे ते स्वतः पण ते क्वेश्चन ॲडिशन भरायचे असं भरू शकतात. स्वतःच्या नोट्स पण टाकू शकतात, किंवा त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला त्यांना सर्व्हिस देऊ, आम्ही टाकून देऊ. तर अशा पद्धतीने स्कूलचं लॉगिनचं एवढंच काम आहे की शाळेतले शिक्षक कुठल्याही वर्गाचे असो, ते ज्या वर्गात शिकवत आहे, ते 11वीचे असो, ते 12वीचे असो, ते MPSCचे असो, UPSC असो, ते ज्या वर्गाला शिकवत आहे त्या वर्गाचा सर्व सिलेबस या ठिकाणी टाकलेला आहे, क्वेश्चन बँक टाकलेली. त्यांना एक्झाम क्रिएट करायची रोजची रोज, आणि ती एक्झाम त्या पर्टिक्युलर जे काही शाळेचे विद्यार्थी आहे त्या वर्गाचे, त्या वर्गांना ती एक्झाम ट्रान्झॅक्शनच्या थ्रू त्यांना ती असाइन करायची आहे. तर हा झाला शाळेच्या लॉगिनचा पार्ट. तर या ठिकाणी आपण शाळेचं लॉगआउट करू आणि आपण आता एक स्टुडंट लॉगिन करू का ज्या स्टुडंटला हे एक्झाम असाइन झाली आहे. तर आता आपण स्टुडंट लॉगिनच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यासाठी आपण एक टेस्ट आत्ता क्रिएट करून असाइन केली होती त्या विद्यार्थ्याचं लॉगिन आपण या ठिकाणी करूया. तर बघा, आपण युजर ID पासवर्ड टाकल्यानंतर अशा पद्धतीने विद्यार्थ्याचं लॉगिन या ठिकाणी होत आहे. त्या विद्यार्थ्याच्या लॉगिनमध्ये आपण त्याच्या डॅशबोर्डला बघू शकता विद्यार्थ्याची माहिती, त्याचं नाव, तो कुठल्या क्लासचा आहे, कुठल्या वर्गाचा आहे, ही सर्व इत्थंभूत माहिती या ठिकाणी येते. त्यासोबतच या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं स्टुडंट प्रोफाईल आहे, या ठिकाणी त्याची सर्व माहिती आहे. तुम्ही ती काही माहिती यातली त्याचा क्लास आणि त्याच्या शाळा ही गोष्ट सोडता बाकी त्याचं नाव, बर्थ डेट वगैरे याची काही माहिती चेंज करायची असेल आपण ती चेंज पण करू शकतो. या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत किती टेस्ट दिल्या त्याची ही तुंबत माहिती या ठिकाणी येते. या ठिकाणी सर्व आजवर त्याला असाइन झालेल्या नोट्स त्याची पण माहिती या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळते. त्यासोबतच तुम्ही जर त्याच्या परत आपण डॅशबोर्डला गेला तर या ठिकाणी बघा, त्याला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की विद्यार्थ्याला जी टेस्ट असाइन झाली होती, आता आपण एक टेस्ट क्रिएट केली होती, टेस्ट स्कॉलरशिपची एक्झाम होती इयत्ता 8वीची, 16 तारखेची होती आणि 11:19 ती एक्झाम सुरू होणार होती. तर या ठिकाणी बघा, आपण ज्यावेळेस ती एक्झाम स्टार्ट करतो, अर्थात मी आता रात्री 11 वाजता हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे म्हणून तो टाईम आपल्याला 11चा दिसत आहे. तर ज्यावेळेस आपण एक्झाम स्टार्ट करतो तर हे ॲप त्या विद्यार्थ्याला सांगतं तुझी टेस्ट स्कॉलरशिप नावाची तुझी एक्झाम आहे, 30 मार्काची एक्झाम आहे, त्यासाठी तुला 20 मिनिटं आहे, त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे 2 विषय आहे. आणि जसं आपण एक्झाम स्टार्ट करतो तुम्हाला ही स्क्रीन दिसते. या स्क्रीनमध्ये टेस्टचं नाव येतं, टेस्ट स्कॉलरशिप, या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव येतं आणि एक 20 मिनिटाची एक्झाम होती. ॲटो काउंटर या ठिकाणी सुरू होतं. बघा, काही विद्यार्थ्याचं 20 मिनिटामध्ये त्याला ते एक्झाम द्यायची नाही तर ती ॲटोमॅटिक एक्झाम बंद होऊन जाणार आहे. आपण 30 प्रश्न घेतले होते, या ठिकाणी बघा 30 प्रश्न येत आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याला या ठिकाणी प्रश्न त्याला दिसतो आणि 4 ऑप्शन दिसतात. आपण इंग्लिश आणि मराठी ह्या 2 विषयाची ही एक्झाम होती. तर इंग्लिशचे बघा या ठिकाणी प्रश्न येत आहे. अशा पद्धतीने ह्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व भाषेचे प्रश्न येतात, इंग्लिश असो, मराठी असो, त्यानंतर हिंदी असो. मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की दुबईची एक CAT4 नावाची एक्झाम जी अरबिक लँग्वेजमध्ये आहे त्याचेसुद्धा प्रश्न आपण ह्या परीक्षा पोर्टल ॲपमध्ये देत आहोत. या ठिकाणी बघा, आता मराठीचा प्रश्न आला. अशा कुठल्याही बोर्डचा विद्यार्थी असो, कुठल्याही शाळेचा विद्यार्थी असो, कुठल्याही भाषेमध्ये त्याला परीक्षा द्यायची असो, तर सर्व प्रकारच्या भाषा ह्या परीक्षा पोर्टलमध्ये ॲप्लिकेशनमध्ये टाकून देण्यात आलेलं आहे. इवन उर्दू लँग्वेजसुद्धा ह्या ॲप्लिकेशनमध्ये चालते. मॅथमॅटिक्सचे जे मोठे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे जे काही प्रश्न असतात, जे कॉम्प्लेक्स प्रश्न असतात, इक्वेशनचे क्वेश्चन असतात, असे सर्व प्रकारचे प्रश्न जे आहे ते या परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनमध्ये चालतात. आता बघा, आपण किती प्रश्न सॉल्व केले आत्तापर्यंत? 10 प्रश्न सॉल्व केले.
तर या ठिकाणी आपण आता एक्झाम एंड करूया. जशी आपण एक्झाम एंड करतो त्या ठिकाणी बघा या ठिकाणी रिझल्ट येतो. रिझल्टमध्ये काय सांगण्यात येतं की तुमचे टोटल 30 प्रश्न होते. मराठी आणि इंग्लिश या विषयाचे प्रश्न होते. याच्यामध्ये ॲनाटॉमीज ऑपोजिट या टॉपिकवर इंग्लिशचे प्रश्न होते आणि विरुद्धार्थी शब्द या टॉपिकवर मराठीचे प्रश्न होते. 30 प्रश्नापैकी तुम्ही 10 प्रश्न सॉल्व केले आहे, ज्यातले तुमचे 4 बरोबर आले आहे. म्हणजे एकूण 30पैकी 4 बरोबर आले, म्हणजे तुम्हाला 13% मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे. आणि 20 प्रश्न विद्यार्थ्यांनी सॉल्वच नाही केलेले. म्हणजे या ठिकाणी बघा नॉट व्हिजिटेड, हे ॲप सांगतं की 20 प्रश्न विद्यार्थ्यांनी सॉल्वच केले नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर प्रश्न सॉल्व न करता एक्झाम एंड केली आणि पालकांना जाऊन सांगितलं पप्पा मी एक्झाम दिली, तर पप्पा त्या विद्यार्थ्याचे कान पकडू शकतात, त्यांना सांगू शकतात की तू 20 प्रश्न अटेम्प्टच केलेले नाही. म्हणजे इतक्या मायक्रो लेवलची ट्रान्सपरन्सी ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या ठिकाणी बघा ग्रेट रिझल्ट, जसंही विद्यार्थी गेट रिझल्टवर क्लिक करतो त्याचा पूर्ण रिझल्ट तयार होतो. त्या शाळेचं नाव, त्या शाळेचा ॲड्रेस, त्या विद्यार्थी कुठल्या वर्गाचा आहे, काय त्याला या ठिकाणी किती प्रश्न होते आणि त्याला डायरेक्ट रिझल्ट तयार होतो त्या इंडिव्हिज्युअल एक्झामचा आणि तो रिझल्ट त्या पालकांच्या व्हॉट्सअपला जातो. म्हणजे बघा विद्यार्थ्याला शाळेत रोज जे काही शिकवलं जाईल त्याची त्यांनी रोज टेस्ट दिली, त्याला किती समजलं नाही याचा पूर्ण इथूनबत रिझल्ट तयार होतो, पालकांना जातो आणि विद्यार्थ्याला पण समजतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ॲप्लिकेशनचं जे ब्रह्मास्त्र आपण त्याला म्हणू शकतो की विद्यार्थ्यांनी जेवढे काही प्रश्न सॉल्व केले ते सर्व प्रश्न पुनश्च एकदा त्याला या स्क्रीनवर दिसतात. बघा की तू पहिला प्रश्न सॉल्व केला होता, तू उत्तर कुठलं सॉल्व केलं होतं, ए उत्तर तू ॲन्सर दिलं होतं, परंतु हे ॲप त्या विद्यार्थ्याला सांगतं तुझं उत्तर चुकलं होतं, उत्तर ए नसून उत्तर डी आहे आणि उत्तर डीच काय आहे त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन या ॲपमध्ये दिलं जातं. म्हणजे तुम्ही बघा की विद्यार्थ्यांनी जेवढे काही प्रश्न सॉल्व केला तर बघा तिसरा प्रश्न होता त्यांनी सॉल्व केला, त्याचं उत्तर ए होतं, ए बरोबर आलं, या ॲपने सांगितलं ए उत्तर बरोबर आहे. आणि जे उत्तर त्याचं चुकलं असेल तर हे ॲप त्याला सांगतं की तुझं कुठलं उत्तर चुकलं. तर अशा पद्धतीचं एक ॲप्लिकेशन आपण तयार केलं आहे. म्हणजे भारतामध्ये असं कुठलंच ॲप्लिकेशन नाही की जे ॲप्लिकेशन इयत्ता पहिलीपासून तर 12वीपर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षा त्या एका ॲप्लिकेशनमध्ये असतील, किंवा विद्यार्थ्याला जे काही ॲप्लिकेशन आहे त्यांनी उत्तर दिल्यानंतर त्याला इतक्या मायक्रो लेवलला त्याचं ॲनालिसिस त्याला भेटत असेल. आता हा झाला पहिला पार्ट की जसं मी तुम्हाला सांगितलं की शाळेचं लॉग इन घेतात, शाळेच्या लॉग इनमध्ये विद्यार्थ्याला ॲड करतात आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्याला एक्झाम असाईन करतात आणि त्याचा रिझल्ट ते पण बघू शकतात, विद्यार्थी पण बघू शकतो अर्थात. आणि शाळा अशा पद्धतीने ॲप कंट्रोल करून विद्यार्थ्याकडून एक कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झामची तयारी करून घेऊ शकता, ज्याचं की सर्व गोष्टी त्यांच्या हातात असतील. पण अशा विद्यार्थ्यांचं काय, ज्या विद्यार्थ्यांना हे ॲप शाळेच्या माध्यमातून नाही घ्यायचं, त्यांना स्वतःसाठी हे ॲप पाहिजे, स्वतःच त्यांना ते वापरायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यावेळेस विद्यार्थी हे लॉग इन आय डी आमच्याकडून घेतात, बघा या ठिकाणी हे क्रिएट एक्झाम आणि स्टडी मटेरियल 2 बटन दिले आहे. तर विद्यार्थी स्वतःसाठी एक्झाम क्रिएट करू शकतो. तुम्ही बोलशाल काय बोलताय सर तुम्ही, असं पण पॉसिबल आहे का? किंवा माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रात्री 10 वाजता जर त्यांनी एखादा टॉपिक वाचला आणि त्यांना जर बघायचं असेल की या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, तर ते विद्यार्थी स्वतःसाठी एक्झाम तयार करू शकतात. तर हो, कसे करू शकतात, या ठिकाणी बघा क्रिएट एक्झाम, विद्यार्थी क्रिएट एक्झाम या टॉपिकवर क्लिक करतील, ती एक्झाम सिलेक्ट करतील, त्या एक्झाममधील कुठलाही एक विषय ते सिलेक्ट करतील, त्या विषयामध्ये कुठले टॉपिक आहे ते टॉपिक ते सिलेक्ट करू शकतात, त्या चॅप्टरमध्ये कुठले टॉपिक आहे ते टॉपिक सिलेक्ट करू शकता, त्या टॉपिकमध्ये कुठे सॉफ्ट टॉपिक आहे ते सिलेक्ट करू शकता. आणि ते विद्यार्थी कुठली एक्झाम आहे, आता मराठी विषयाची आहे, आपण या ठिकाणी बघा ते स्वतःच त्या टेस्टला नाव देऊ शकतात, टेस्ट मराठी. त्यानंतर त्यांना एक्झाम कधी द्यायची, त्यांना आता एक्झाम द्यायची आहे. एक्झामचा टाईम काय 11:36, ते किती आहे एक्झामचा टाईम, आपण 11:36 ते आपण जवळपास 11:46 घेऊ. तर एक्झामचा टाईम जो आहे तो 11:36 ते किती आहे 11:46. तर या ठिकाणी बघा अशी आपण एक 10 मिनटाची एक्झाम घेऊ. किती प्रश्न आहे, 10 प्रश्न आहे आणि एका प्रश्नाला किती मार्क आहे, 1 मार्क आहे. तर 10 प्रश्न आले या ठिकाणी, तर एक्झाम ॲड केली. तर बघा तुम्ही, तर विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी एक्झाम आता एक लॉन्च केली. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, या बघा टेक्स्ट मराठी. तर टेस्ट मराठी 11:36 एक्झाम आहे. तर 11:36 ही जी एक्झाम स्वतःसाठी विद्यार्थ्यांनी एक टॉपिक वाचू मराठीचा असाईन केली, ती एक्झाम या ठिकाणी सुरू झाली. बघा टेस्ट मराठी 10 मार्काची एक्झाम आहे, 10 मिनटं आहे. आणि अशा पद्धतीने त्या एक्झामचे सर्व प्रश्न या ठिकाणी येत आहे. तुमच्या लक्षात आलं. तर हे अशा पद्धतीचं एक आपण ॲप तयार केलं आहे की ज्या ॲपमध्ये शाळा विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा त्यांच्या वर्गामध्ये उपलब्ध आहे, त्या स्पर्धा परीक्षांना ते शिक्षक जे काही रोज शिकवतील त्यावर ते टेस्ट असाईन करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊ शकतात. आणि जे विद्यार्थी ज्यांना स्वतः तयारी करायची आहे, म्हणजे शाळेमार्फत जरी असो, काही विद्यार्थी हुशार असतात, त्यांना शाळेने दिलेले प्रश्नामध्ये त्यांचं मन भरत नाही, त्यांना आणखी प्रश्न सॉल्व करायचे असतात, तर असे विद्यार्थी या ठिकाणी आणखीसुद्धा प्रश्न सॉल्व करू शकतात. किंवा काही असे विद्यार्थी ज्यांना स्वतःसाठी डायरेक्ट ॲप पाहिजे, शाळेतून नाही पाहिजे, ते सुद्धा हे ॲप घेऊन स्वतःसाठी अशा प्रकारचे एक्झाम तयार करू शकतात. बघा आता आपण या ठिकाणी अशा ह्या टेस्ट दिल्या, आपण एक्झाम एंड करूया. तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस एक्झाम एंड करतो, बघू बघा 10 प्रश्न होते मराठीचे, 10चे 10 आपण सॉल्व केले, त्यातले 4 बरोबर आले, त्याला 40% मार्क्स मिळाले. आणि त्याचे जे काही चुकले ते ॲपने त्याला सांगितलं पण कुठले तुझे प्रश्न चुकले आणि ते का चुकले त्याचं एक्सप्लेनेशन पण या ठिकाणी दिलं आहे. तर अशा पद्धतीचं हे ॲप आहे की ज्या ॲपमध्ये
विद्यार्थी स्वतः पण एक्झाम देऊ शकतो, शाळा पण विद्यार्थ्यांकडून एक्झाम देऊन घेऊ शकतात आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे तो पालकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून रोजच्या रोज आपण पाठवला जातो. तर हे झाला एक्झामचा पार्ट. आणखी तुम्ही म्हणशाल सर तुम्ही याच्यामध्ये स्टडी मटेरियल पण बोलला होतात. तर हो, याच्यामध्ये स्टडी मटेरियल पण आहे. विद्यार्थी जी एक्झाम देतो या ठिकाणी बघा, विद्यार्थ्याला काय करायचं आहे, स्टडी मटेरियल हा जो टॅब आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्याला तो ज्या वर्गाचा आहे त्या वर्गाचा बोर्ड कुठला आहे, कुठला वर्ग आहे, त्या वर्गामध्ये कुठल्या एक्झामचं त्याला स्टडी मटेरियल पाहिजे, ती एक्झाम, त्या एक्झाममधल्या कुठल्या विषयाचं स्टडी मटेरियल पाहिजे. आता आपण बघा मागाशी वोकॅब्युलरी चॅप्टर हा जो होता त्याच्यामध्ये आपण अँटॉनिम्स हा टॉपिक होता, या टॉपिकवर आपण एक्झाम दिली होती. तर आपण सर्च केलं तर बघा त्या अँटॉनिम्स टॉपिक जो आहे त्या अँटॉनिम्स टॉपिकवर या ठिकाणी नोट्स आल्या. आपण या ठिकाणी जर क्लिक केलं बघा तर या ठिकाणी अशा पद्धतीची नोट्स ओपन होती बघा. 3 नंबरचा चॅप्टर अँटॉनिम्स. तर व्हॉट आर अँटॉनिम्स, त्या अँटॉनिम्स कन्सेप्ट काय आहे, त्याचे एक्झाम्पल काय आहे आणि सॉल्व करण्यासाठी काही एक्झाम्पल आपण या नोट्समध्ये दिले जातात आणि त्याचं या ठिकाणी ॲन्सर की पण दिली जाते. तर बघा अशा जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहे या प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या अशा पद्धतीने विद्यार्थ्याला नोट्स पण दिल्या जातात आणि त्या विद्यार्थ्याला क्वेश्चन बँक पण दिली जाते. म्हणजे एक तर विद्यार्थी नोट्स वाचून एक्झाम देऊ शकतो किंवा एक्झाम दिल्यानंतर त्याला जर बघायचं असेल की मला या टॉपिकची सर्व नोट्स बघायचे आहे तर नोट्स पण बघू शकतो. तर अशा पद्धतीच्या नोट्स पण अवेलेबल करून दिल्या जातात. आता तुम्ही म्हणाल सर नोट्स तर आहे पण काही विद्यार्थ्यांना काही टॉपिक ते शाळेमध्ये त्यांना व्यवस्थित शिकवले जात नाही किंवा ते विद्यार्थी ॲब्सेंट असतात त्यावेळेस, किंवा त्यांना काही स्टडी मटेरियल व्हिडिओ लेक्चर भेटू शकतात काही ॲप्लिकेशनमध्ये, किंवा शाळांना जर व्हिडिओ लेक्चर अपलोड करून द्यायचे असेल किंवा तुमच्याकडून काही भेटू शकतात का, तर हो, या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ लेक्चरसुद्धा भेटतात. कसे भेटतात आपण सेम तेच बघूया. आता आपण ह्या इंग्लिश विषय घेऊ. इंग्लिश विषयामध्ये आपण चॅप्टर घेतलं वोकॅब्युलरी. तर आपण अँटॉनिम्स या टॉपिकवर नोट्स बघितल्या होत्या. आता आपण सिनॉनिम्स हा एक टॉपिक आहे, या सिनॉनिम्स टॉपिकवर आपण व्हिडिओ लेक्चर बघू. तर बघा हा सिनॉनिम्स टॉपिक आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता आपल्याला सिनॉनिम्स या टॉपिक जो आहे यावर आपल्याला व्हिडिओ लेक्चर बघायचं आहे. तर अशा पद्धतीचं व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी बघा आपण सर्च केलं तर अशा पद्धतीचं व्हिडिओ लेक्चर आपल्याला बघू शकता आपण. म्हणजे आपण या ॲप्लिकेशनमध्ये आपण व्हिडिओ लेक्चर पण बघू शकतो, विद्यार्थ्याला नोट्स पण देऊ शकतो आणि विद्यार्थ्याला टेस्ट सिरीज पण देऊ शकतो. तर शाळेसाठी इयत्ता 1ली पासून तर 12वीपर्यंत असं मार्केटमध्ये एकही ॲप्लिकेशन नाही का ज्या ॲप्लिकेशनमध्ये वर्गणी जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्या सर्व स्पर्धा परीक्षांचं विद्यार्थ्यांना लेक्चर पण प्रोव्हाइड असतील, विद्यार्थ्याला नोट्स पण प्रोव्हाइड असतील आणि विद्यार्थ्याला क्वेश्चन बँक टॉपिक वाईज चॅप्टर वाईज प्रोव्हाइड असेल. तर तुम्हाला लक्षात आलं असेल अशा पद्धतीचं आपलं हे ॲप आहे का ज्या ॲपमध्ये विद्यार्थी पण एक्झाम देऊ शकता, विद्यार्थी स्टडी मटेरियल ॲक्सेस करू शकतात, विद्यार्थी व्हिडिओ लेक्चर ॲक्सेस करू शकतात, नोट्स ॲक्सेस करू शकतात आणि शाळा आणि जे काही खाजगी क्लासेसचे लोक असतील, कॉलेजचे लोक असतील ते स्वतः पण विद्यार्थ्यांना नोट्स एक्झाम स्वतःच्या पण यामध्ये टाकून देऊ शकतात किंवा ते कंपनीच्या माध्यमातून पण मागून घेऊन त्या पण टाकू शकतात. तर अशा पद्धतीचं स्टुडंट लॉग इन आणि स्कूल लॉग इन हे आपण ह्या ॲपचं माध्यमातून समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तर आपण आता आपल्या पुढच्या सेक्शनकडे वळूया. आता तुम्ही जर मला हा प्रश्न विचारला की सर मार्केटमध्ये खूप सारे इतर ॲप पण असतील, वेबसाईट पण असतील ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते, तर तुमचं ॲप हे बाकी इतर ॲपपेक्षा वेगळं कसं आहे किंवा याच्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मार्केटमध्ये इतर ॲपमध्ये उपलब्ध नाही. तर ही गोष्ट जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही या ठिकाणी बघा. तर आपल्या या परीक्षा पोर्टल ॲपमध्ये सर्वात पहिले आमची जी युनिक गोष्ट आहे ती म्हणजे काय, या ॲपमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे प्रश्न त्याच्या नोट्स आम्ही स्वतः टाकून देत आहोत. म्हणजे सर्व जे मटेरियल आहे ते थेट तुम्हाला कंपनीकडून भेटत आहे. तर ही गोष्ट आमची एक युनिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, या ॲपमध्ये विद्यार्थी जे काही प्रश्न संच किंवा जे काही एक्झाम ते देणार आहे डेली टॉपिक वाईज चॅप्टर वाईज, तर त्या आपण टॉपिक वाईज चॅप्टर वाईज उपलब्ध करून दिले आहे. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही आजच्या या आपल्या वेबिनारमध्ये खूप वेळा हा जो शब्द आहे टॉपिक वाईज चॅप्टर वाईज याला तुम्ही एवढा भर का देत आहात. तर बघा मार्केटमध्ये इतर काही अशा वेबसाईट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतात. अर्थात असं एकही ॲप मार्केटमध्ये उपलब्ध नाही की एकाच ॲपमध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील, पण काही स्पर्धा परीक्षांच्या ज्या काही मटेरियल आहे किंवा क्वेश्चन बँक आहे त्या ऑनलाईन उपलब्ध आहे. तुम्ही त्याच्या ऑनलाईन जाऊन त्या स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊ शकता. परंतु ती तयारी कशी आहे की ते ॲप तुम्हाला सांगतं किंवा ती वेबसाईट सांगते की तुम्ही एक काम करा, तुम्ही 100 मार्काचा पेपर द्या. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धा परीक्षांची पूर्ण तयारी झाल्यानंतरच आम्ही ती टेस्ट घेऊ शकतो. का बरं? कारण की त्यांच्याकडे चॅप्टर वाईज टॉपिक वाईज एक्झाम नाही, त्यांच्याकडे क्वेश्चन कसे आहे ते पूर्ण अभ्यासक्रमावर क्वेश्चन आहे. मग अशा वेळेस काय होतं, विद्यार्थी ज्यावेळेस 3 महिने पूर्ण अभ्यास करतो, एकाच वेळेस पेपर देण्याचा प्रयत्न करतो, त्याला सुरुवातीचे चॅप्टर्स आठवती नाही किंवा 3 महिन्यापूर्वी काय शिकलो त्याला ती टेस्ट नसती, त्याने त्यावर क्वेश्चन तयार केलेला नसतो, तर त्याचा तो सिलेबसच त्याच्या लक्षात नसतो. मग अशा वेळेस काय होतं, विद्यार्थी गडबडून जातो आणि त्याला त्याची चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस होत नाही किंवा तो घाबरून जातो. पण सेम टाईम विद्यार्थ्याला ॲप जर उपलब्ध करून दिलं, ज्या ॲपमध्ये विद्यार्थ्याला रोज जे काही शिकवलं जाईल त्याच्यावर जो तर त्याने टेस्ट दिली, टॉपिक वाईज दिली, चॅप्टर वाईज दिलं, त्याला निश्चित त्याचा जास्त पद्धतीनं फायदा होऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमचं हे एकमेव असं ॲप आहे का ज्या ॲपमध्ये टॉपिक वाईज चॅप्टर वाईज आपण क्वेश्चन दिले आहे. तिसरी गोष्ट काय आहे आमची युनिक,
ती म्हणजे काय, हे ॲपमध्ये विद्यार्थी पण टेस्ट देऊ शकतो आणि शाळा पण विद्यार्थ्यांकडून टेस्ट देऊन घेऊ शकता. म्हणजे शाळा किंवा खाजगी क्लासेसचे लोकसुद्धा विद्यार्थ्यांना टेस्ट असाइन करून मॉनिटरिंग करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊ शकता विविध स्पर्धा परीक्षांची. आणि विद्यार्थी पण जे आहे ते स्वतः पण एक्झाम देऊ शकता, टेस्ट देऊ शकता आणि स्वतः पण ते अभ्यास करून घेऊ शकता. आणखी ह्या ॲपमध्ये काय आहे, ह्या ॲपमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे काही क्वेश्चन बँक आहे ते तर आहे, स्टडी मटेरियल पण आहे, काही व्हिडिओ लेक्चर पण आहे. त्यासोबतच हे जे काही CBSE बोर्ड असो, इंग्लिश मिडियम बोर्ड असो किंवा मराठी मिडियम बोर्ड असो, अशा इथे विविध बोर्ड आहे. ह्या पूर्ण बोर्डचा इयत्तानिहाय जे काही जेवढे विषय आहे, जे रेग्युलर सिलेबस आपला चालतो बोर्डचा, ते सर्व सिलेबसचे स्टडी मटेरियल पुस्तकं ह्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे हे ॲप जर विद्यार्थ्यांनी घेतलं तर तो रेग्युलर बोर्डचा सुद्धा अभ्यासक्रम करू शकतो, रेग्युलर विषयांचा पण, रेग्युलर जे काही पुस्तक तो वापरतो त्याचासुद्धा तो नोट्स त्याला चॅप्टर वाईज आपण ह्या ॲपमध्ये उपलब्ध करून दिले आहे. त्याच्या व्यतिरिक्त इयत्ता 10वी 12वीचे जे काही बोर्ड असतात त्या बोर्डाच्या मागच्या प्रिव्हियस इयर 10-20 वर्षाच्या ज्या काही मॉडेल ॲन्सर शीट असतील त्यासुद्धा आपण याच्यामध्ये अपलोड करून देतो. त्या मॉडेल ॲन्सर शीटच्या सहाय्याने विद्यार्थी ह्या गोष्टीचा अभ्यास करू शकतो की कुठला प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, त्याचं उत्तर कसं लिहायचं, ह्या गोष्टीसुद्धा या ॲपमध्ये आपण उपलब्ध करून दिल्या आहे. तर अशा पद्धतीचं हे ॲप आहे जे की अँड्रॉइड, iOS आणि वेब ॲप्लिकेशनवर चालतं. हे ॲप इयत्ता 1ली पासून तर 12वीपर्यंतच्या सर्व एक्झाम कव्हर करतं. ह्या ॲपमध्ये तुम्ही जर प्रामुख्याने बघितलं तर हे ॲप वापरल्यानंतर विद्यार्थ्याला ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, निगेटिव्ह मार्किंग कशी हँडल करायची, रिस्क मॅनेजमेंट कशी घ्यायची, त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या चुका कशा सुधारायच्या, चुका कशा ओळखायच्या आणि त्यानंतर आपला आत्मविश्वास कसा वाढवायचा, ह्या सगळ्या गोष्टींची या ॲपमध्ये विद्यार्थ्याला माहिती भेटते आणि त्याला त्या गोष्टीचा अनुभव भेटतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही मला विचारली की ह्या ॲपचा फायदा काय आहे, तर ह्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्याला आपल्या चुका कुठं होता आहे, म्हणजे एका विषयामध्ये जर 10 चॅप्टर असतील तर विद्यार्थ्याला 3 महिने जर त्यांनी हे ॲप वापरलं तर त्या मुलाला कळतं की माझ्या ह्या 10 चॅप्टरपैकी हे 7 चॅप्टर माझे खूप चांगल्या पद्धतीत झाले आहे, याला मला खूप चांगले मार्क्स मिळाले आहे. परंतु मागच्या 3 महिन्याचा माझा ॲव्हरेज जर काढला तर हे 3 चॅप्टर असे आहे की याच्यामध्ये मला कमी मार्क्स मिळत आहे, तर मला रिव्हिजन फक्त ह्या 3 चॅप्टरचीच केली पाहिजे. किंवा हे 4 विषय आहे, या 4 विषयामध्ये 2 विषय माझे खूप चांगले आहे, ह्या 2 विषयामध्ये रिव्हिजन केली पाहिजे. म्हणजे आपल्याला रिव्हिजन कुठल्या टॉपिकची करायची आहे, आपला वीक झोन काय आहे, आपली स्ट्रेंथ काय आहे, हे ॲपच्या माध्यमातून आपल्याला कळतं. सिमिलरली शाळेच्या शिक्षकांनासुद्धा कळतं की मला माझे कुठले चॅप्टर सोपे जात आहे, विद्यार्थ्यांना कुठल्या चॅप्टरची मला रिव्हिजन घ्यायची, किंवा प्राचार्यांनासुद्धा कळतं की कुठले शिक्षक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतात, रिझल्ट चांगला येतो आहे आणि कुठल्या शिक्षकांना आपल्याला त्यांना सांगण्याची गरज आहे की तुम्ही हे चॅप्टर परत रिव्हिजन घ्या, कारण की ह्या डॅशबोर्डला जो काही रिझल्ट दिसतो आहे 3 महिन्याचा ॲव्हरेज काढल्यानंतर तुमच्या विषयामध्ये रिझल्ट कमी येतो आहे. आणि प्रिन्सिपलला हे पण कळू शकतं की कुठल्या शिक्षक अशा आहे की त्यांना ॲप्रिशिएट आपण केलं पाहिजे की तुमचा खूप चांगला रिझल्ट येत आहे. तर अशा पद्धतीचा फायदा ह्या ॲपचा होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल, हे ॲप जे आहे ते AI पॉवर्ड आहे. म्हणजे AI पॉवर्ड म्हणजे काय बघा, अँड्रॉइड ॲपचं रिझल्टचा हे सेशन या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. बघा अँड्रॉइड ॲपची जी काही विंडो आहे समरीची ती या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीच्या वेळेस समरी येते बघा, क्वेश्चन नंबर 3 ती या ठिकाणी कोपऱ्यात बघा, या ठिकाणी एक AIचं बटन दिलं आहे. हे AIचं बटन क्लिक केल्यानंतर ते AI तुम्हाला विचारतं की तुम्हाला काय पाहिजे आहे. ते AIमध्ये तुम्ही जर टाकितलं मला समरी द्या, मला माझे वीक पॉईंट सांगा, मला माझा स्कोअर कसा इम्प्रूव्ह करायचा ते सांगा, तर हे ॲप त्याचं उत्तर देतं. या ठिकाणी बघा इम्प्रूव्ह स्कोअर, ते ॲप सांगतं रीड पॅसेज केअरफुली, प्रॅक्टिस कॉम्प्रेशन क्वेश्चन, की तुमचं जे काही वीक पॉईंट आहे किंवा आता या ठिकाणी गेट समरी, तर ॲप आपण आपल्या ॲपमधून पण समरी देतो आहे, पण AIच्या मदतीने पण तुम्ही परत समरी घेऊ शकता. तुम्हाला जर नो युअर वीक पॉईंट ते ॲप सांगतं बघा. नो युअर वीक पॉईंट काय आहे, तर अनआन्सर क्वेश्चन, तुम्ही 10 पैकी 7च क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे, तर तुमचं वीक पॉईंट काय, यू डेंट अटेम्प्ट मोस्ट ऑफ तुम्ही सगळे क्वेश्चन अटेम्प्ट केले पाहिजे, लो मार्क तुम्हाला. म्हणजे ॲप हे पण सांगतं तुमचे वीक पॉईंट काय आहे. मी आज टिप्स कशा पाहिजे ते टिप्स पण ते ॲप तुम्हाला सांगतं. तर अशा पद्धतीने हे AI पॉवर्ड ॲप आहे. ह्या ॲपमध्ये AIच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रकारची माहितीसुद्धा आपल्याला भेटते. त्यानंतर आणखी एक गोष्ट काय ॲपची, ह्या ॲपमध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मॅथमॅटिक्सचे जे मोठे मोठे क्वेश्चन आहे, इक्वेशनचे क्वेश्चन आहे, ते सुद्धा ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळू शकतात. बघा या ठिकाणी असे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे क्वेश्चनसुद्धा या ॲपमध्ये आहे. बाकी इतर ॲपमध्ये हे असे कॉम्प्लेक्स इक्वेशन असतात, ते इमेज अपलोड करून देतात. आपण तसं न करता आपण यावर खूप कोडिंगमध्ये काम केलं आहे आणि आपण अशा पद्धतीचे पुस्तकात जसे क्वेश्चन असतात तसेच क्वेश्चन या ठिकाणी आपण टाकून दिले आहे. अशा पद्धतीने आपण ॲपची सर्व माहिती घेतली. आपण आता आपल्या पुढच्या सेशनकडे वळूया, तो म्हणजे कस्टमर फीडबॅक. हे ॲप कोण कोण वापरत आहे. महाराष्ट्रामध्ये सुमारे 100हून अधिक ज्या काही शाळा आणि कॉलेजेस आहे, महाविद्यालय, ते हे ॲप वापरत आहे. काही शाळांमध्ये तर त्यांच्या शाळेच्या प्रॉस्पेक्टसमध्येच त्यांनी आपल्या ॲपची माहिती दिली आहे की अशा पद्धतीचं ॲप आम्ही आमच्या शाळेमध्ये वापरतो आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोज जे काही शिकवलं जातं ते त्याच्यावर रोजची रोज टेस्ट होते. आता प्रत्येक शाळेचं मला काय दाखवायला या ठिकाणी आपल्याला एवढा वेळ नाही, पण मी एका शाळेचं तुम्हाला दाखवतो. काही शाळा अशा आहे की त्यांनी हे पेपरला सुद्धा आमच्या या ॲप्लिकेशनची माहिती दिली आहे की आमच्या शाळेमध्ये अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही सुरू केला आहे.
त्यासोबतच आमच्या कंपनीचे जे काही संचालक आहे मयूर सर, हे खूप साऱ्या ठिकाणी हे ॲपचे प्रेझेंटेशन घेत असतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये कसा रिझल्ट काढायचा याच्याबद्दल करिअर गायडन्स देत असतात आणि याची विविध पेपरमध्ये सुद्धा याची बातमी येत असते. अशा वृत्तपत्रामध्ये सुद्धा ह्या सेमिनारची कव्हरेज केलं जातं. त्यासोबतच विविध ज्या काही शाळा आहे त्या शाळेमध्ये सुमारे 1,500 पालक असो, 2,000 पालक असो, या पालकांसमोर सुद्धा या ॲप्लिकेशनची आपण प्रेझेंटेशन या ठिकाणी आपण दिलेलं आहे. काही अशा काही ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आहे का ज्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अंडर 5 ते 10,000 विद्यार्थी असेल, अशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सुद्धा आपला ॲप घेतला आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुमारे 200 ते 300 शिक्षकांना एकाच वेळी हे ॲपचं प्रशिक्षणसुद्धा आपण दिलं आहे. त्यासोबतच अशा असंख्य शाळा का ज्या शाळेमध्ये बघा तुम्ही या ठिकाणी खूप जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं कमी आहे. अशा खूप साऱ्या शाळेमध्ये आमच्या कंपनीचे संचालक मयूर सर यांनी हे ॲपचं प्रेझेंटेशन दिलं आहे. ॲप कसं वापरायचं, विद्यार्थ्यांचे रिझल्ट कसे काढायचे, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी टाकली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप साऱ्या संस्थेमध्ये सुद्धा एकत्रितपणे जास्तीत जास्त शिक्षकांना आपण ॲपचं ट्रेनिंग दिलं आहे. त्यासोबतच इंडिया लेवलला अशा एज्युकेशन फील्डमध्ये काम करणाऱ्या खूप मोठ्या कंपन्या आहे, त्यासुद्धा आपल्यासोबत असोसिएटेड आहे. त्यासुद्धा कंपनीसोबत या परीक्षा पोर्टल ॲपसोबत काम करत आहे. त्यासोबतच मला तुम्हाला सांगायला आवडेल की दुबईमध्ये एक CAT4 नावाची एक एक्झाम आहे. त्या CAT4 नावाची एक्झामसाठी सुद्धा आपण त्या CAT4 एक्झामचा सर्व डेटा, स्टडी मटेरियल, क्वेश्चन बँक या परीक्षा पोर्टल ॲपमध्ये आपण उपलब्ध करून दिली आहे. आणि दुबईमध्ये पायलट प्रोजेक्ट बेसिसवर आपण इयत्ता 4थी, 6वी, 8वी आणि 10वी या 4 वर्गामध्ये CAT4 एक्झामची सुद्धा तयारी या परीक्षा पोर्टल ॲपच्या माध्यमातून होत आहे. आणि मला सांगायला तुम्हाला आणखी अभिमान वाटेल की अरेबिक लँग्वेजमध्ये ती एक्झाम आपण देत आहोत. तर अरेबिक लँग्वेजमध्ये बघा या ठिकाणी क्वेश्चन आन्सर एक्सप्लेनेशन या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तिथले जे काही शिक्षक आहे ते वापरत आहे. त्यासोबतच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा संभाजीनगर या ठिकाणी एस.पी. औरंगाबाद नावाचे एक कॉलेज आहे. आपल्या राज्यामध्ये इयत्ता 10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना 11वी-12वी नंतर NDAची एक्झाम द्यायची असते, अशा विद्यार्थ्यांना 11वी-12वीला NDAची तयारी करून घेण्यासाठी एक डेडिकेटेड गव्हर्नमेंट मिनिस्ट्री डिफेन्सचं कॉलेज संभाजीनगर या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून 2025ला म्हणजे यावर्षी इयत्ता 10वीच्या जवळपास 15,000 विद्यार्थ्यांनी या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम दिली होती. त्या एंट्रन्स एक्झाममध्ये सुमारे 400 विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये पास झाले. 5 विद्यार्थी हे आमच्या परीक्षा पोर्टल ॲप वापरून, आमचा क्रॅश कोर्स वापरून त्या ठिकाणी रुजू झाला आहे. तर अशा गव्हर्नमेंट एक्झाममध्ये सुद्धा या परीक्षेचा रिझल्ट आहे. आणि अशा असंख्य ज्या खाजगी एक्झाम असतात, ज्या ऑलिम्पियाड असतात प्रायव्हेट, त्या ऑलिम्पियाडमध्ये नवोदयमध्ये ज्या स्कॉलरशिपमध्ये खूप सारे विद्यार्थी मागच्या 1-2 वर्षामध्ये या परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशन वापरून खूप सारे रिझल्ट पण काढले आहे. आपण वेळात वेळ काढून आमच्या या परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनच्या या वेबिनारसाठी जॉईन झाला आणि परीक्षा पोर्टलची माहिती आपण शांतचित्ताने ऐकून घेतली. त्याबद्दल मी स्केलझेन कंपनीच्या माध्यमातून सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आभार मानतो. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो.